नमस्कार, मी दुर्वा दळवी. तरुण भारत न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. संपूर्ण जगावरती कोरोनाचं संकट आलेलं आहे आणि ह्या कोरोनाच्या संकटावरती मात करण्यासाठी भारतामध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आणि आता आपलं 4थ्या टप्प्यातील लॉकडाऊन देखील सुरू झालेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये असतील, अनेक गावांमध्ये जी लोकं अडकलेली होते ते सगळीजणं आता प्रत्येक ठिकाणी परवानगी घेऊन आपापल्या गावी परतताना आपल्याला दिसत आहे. तशाच पद्धतीने कोल्हापूरमध्ये देखील येणाऱ्यांचा लोंढा आता वाढलेला आहे. त्यामुळे प्रत्येकालाच ही भीती आहे की त्यातील एखाद्याला जर कोरोनाची लागण असेल तर ती संपूर्ण शहराला होऊ शकते का, याच संदर्भातला हा व्हिडिओ आहे. कारण की जेव्हा एखादी व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते तर त्या व्यक्तीला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना चेकपोस्टवरती तिची नोंदणी केली जाते आणि त्यानंतरच तिला प्रवेश दिला जातो आणि त्याच पद्धतीने त्याच्या पुढे देखील काही प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच त्या व्यक्तीला कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश आहे. जाणून घेऊया नेमकी प्रक्रिया काय आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा व्यक्ती बाहेरच्या गावातून, बाहेरच्या जिल्ह्यातून, अर्थात महाराष्ट्राच्या बाहेरून असेल, भारताच्या बाहेरून असेल किंवा महाराष्ट्रातील एखाद्या रेड झोनमधून आलेली असेल, या तिन्ही प्रकारातून जर एखादी व्यक्ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असेल तर चेकपोस्टवरती तिची आधी नोंदणी होते. त्यानंतर त्या व्यक्तीला टोकन दिलं जातं. ते टोकन त्या व्यक्तीला CPR दवाखान्यामध्ये दाखवायचं आहे. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन त्यांना केलं जातं. त्यानंतर जर त्या स्वॅबचा रिपोर्ट तुमचा पॉझिटिव्ह आला तर मात्र तुम्हाला कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात येतं आणि तुमच्यावरती कोरोनाचे उपचार केले जाते. परंतु जर तुमचा रिपोर्ट स्वॅबचा निगेटिव्ह आला तर मात्र तुम्हाला डिस्चार्ज दिला जातो आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून तुम्हाला होम क्वारंटाईन केलं जातं. दुसरा एक प्रकार आहे, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून येणाऱ्यांचं प्रमाण देखील जास्त आहे. आता ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून येणाऱ्यांना कोरोनाची लागण नसेल का, असूही शकते. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील एक प्रक्रिया आहे कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्याची. जर ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असाल तर चेकपोस्टवरती तुमची तपासणी केली जाते. तुम्हाला जर कोरोनाची लक्षणं आढळली तर पुन्हा तुम्हाला टोकन दिलं जातं. त्यानंतर तुम्हाला CPRमध्ये यायचं आहे. CPRमध्ये येऊन तुमचं स्वॅब टेस्टिंग होणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन तिथे करणार आहेत. त्यानंतर तुमचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला कोरोना वॉर्डला दाखल करणार, तुमच्यावरती कोरोनाचे उपचार चालू होणार आहे. आणि जर तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तुमच्या स्वॅबचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर मात्र तुम्हाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमधून काढून तुम्हाला होम क्वारंटाईन करणार आहेत. त्याच पद्धतीने जर ग्रीन आणि ऑरेंज झोनमधून येत असताना तुम्हाला कोणतीही कोरोनाची लक्षणे आढळत नसतील तर मात्र तुमची तिथे वैद्यकीय तपासणी होणार आहे. तुमच्या हातावरती होम क्वारंटाईनचा शिक्का मारणार आहेत आणि तुम्हाला 14 दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन व्हायचं आहे. अशी ही पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण झाली की त्यानंतरच तुम्हाला जिल्ह्यामध्ये प्रवेश आहे. जर तुम्ही पॉझिटिव्ह आढळलात तर मात्र तुम्हाला कोरोना वॉर्डला दाखल केलं जातं. लक्षणं नसली तर तुम्हाला होम क्वारंटाईन केलं जातं. आणि ह्या सगळ्याच बाबतीत आपण अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडून. प्रथम या सगळ्या लोकांची तपासणी ही आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्स, त्याचप्रमाणे कोविड केअर सेंटर्स स्थापन केलेले आहेत. त्यासाठी शहरामध्ये 3 सेंटर्स आहेत. CPR हॉस्पिटल आहे, त्यानंतर DY पाटील हॉस्पिटल आहे आणि आयसोलेशन हॉस्पिटल आहे. आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक कोविड केअर सेंटर आहे. कुठल्याही नाक्यावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश झाल्यानंतर या व्यक्तींना त्या कोविड केअर सेंटरमध्ये निर्देशित केलं जातं आणि त्याच ठिकाणी त्यांची सविस्तर तपासणी होते. परंतु या ठिकाणी असं लक्षात आलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याच्यामुळं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं आणि माननीय पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आम्ही असा निर्णय घेतला की रेड झोनमधून जे नागरिक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शहरी असेल किंवा ग्रामीण भागात येत असतील या सगळ्यांची स्वॅब तपासणी करायची आणि त्याच्याप्रमाणे ही कार्यवाही पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे. या सगळ्या जिल्ह्यामध्ये आमचे जे 13 कोविड केअर सेंटर्स आहेत या ठिकाणी हे स्वॅब घेतले जातात आणि त्याची तपासणी करतो. आणि निगेटिव्ह आली व्यक्ती की ती मग ग्रामस्तरीय होम अलगीकरण किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन हा प्रत्येक गावाच्या स्तरावर ही त्यांना पाठवलं जातं. आणि त्यातील हाय रिस्कचे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्याच क्वारंटाईन सेंटरमध्ये मग तालुकास्तरीय असेल किंवा जिल्हास्तरीय असेल त्या ठिकाणी ठेवलं जातं.
सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.